विचंबा संघ लकी ड्रॉ मध्ये क्वालिफाय झालाय। चला मॅच स्टार्ट करूया आपण। अच्छा रात्रीतील हा दुसऱ्या फेरीचा सामना आपण पाहतो, शेवटचा सामना। यानंतर एक लढत अजून बाकी आहे, दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना आहे हे मी सांगतो। हा यानंतर लकी ड्रॉ चला मिळेल तो घरी। तर इथे मात्र हा चेंडू मात्र कव्हर पॉइंट मधून खेळून काढला। चेंडू जातो थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, 3 क्षेत्ररक्षक येतात बघा चेंडूवरती। तत्पूर्वी मात्र एक धाव 2 धावा आल्यात, 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 36 वरती। मागच्या मॅच मध्ये खार्डी विरोधात खेळत असताना काय गोलंदाजी राहिली आहे ती या भवाले संघाची, कारण 37 धावा त्यांनी डिफेन्स केल्यात या मैदानामध्ये। मारण्याचा प्रयत्न होता इथे मात्र नक्कीच चेंडू मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार। चौकार आलाय। टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10, डबल डिजिट मध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळतात। चेंडू फेकले गेले ते 4 गोलंदाज आपण पाहतोय। विकी जोशी, जय मसोबा मानेरे या संघाकडून प्रथम षटक आपण पाहतो मैदानामध्ये, परंतु इथे मात्र सूरज केने आणि योगेश भालेकर खोल टप्प्याचा चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू होता। मारण्याचा प्रयत्न निश्चित केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कनेक्टिंग होती, परंतु चेंडू प्रॉपर टायमिंग मध्ये नव्हता। इथे मात्र स्वतः चेंडू अडकवतो तो गोलंदाज विकी जोशी। इथे मात्र मोठा फटका आहे, प्रॉपर टायमिंग आता झालाय। वाईडिश लॉंग ऑन पूर्णपणे क्लिअर केलाय, चेंडू सीमारेषा पार आलाय षटकार।
क्या बात आहे. बघा मैदान पूर्णपणे आपल्याला खाली खाली वाटतं, कारण वलवली संघ जसा पराभूत झाला तसे म्हणता प्रेक्षक हे किती प्रेक्षक होते. पण इथे मात्र हा पहिला षटक आपण पाहिला, त्या षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 16 धावा विकी जोशी ज्याने हा पहिला षटक हाताला जय मसोबा मानेरे संघाकडून. पण इथे मात्र सूरज केने आणि योगेश भाळेकर हे दोन फलंदाज आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. यानंतरची शेवटची लढत. संघ उभा आहे पुढे. दोस्ती 11 कडव, जीवदानी बामण डोंगरी. त्यांच्या अगेन्स्ट कोण खेळेल, कारण विचुंबा संघ लकी ड्रॉमध्ये आहे. यातून जिंकणारा संघ लकी ड्रॉमध्ये आहे. ज्याला लकी ड्रॉ मिळेल तो घरी, पण ज्या संघाला लकी ड्रॉ मिळणार नाही तो मात्र बामण डोंगरी संघासमोर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना केलेला, जो सुपर 10 साठी क्वालिफाय करणारा सामना असेल. ऋषी भोईर इथे मात्र समोर चेंडू पडलाय. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, कारण चेंडू वरून तो लक्ष मात्र दूर गेलं. त्या अनुषंगाने मात्र या 2 धावा घेण्याची संधी लाभली, कारण गोलंदाज जोपर्यंत चेंडूवरती पोहोचलाय तोपर्यंत मात्र इथे 2 धावा या घेण्यामध्ये संपादन केलं या दोन्ही फलंदाजाने. धाव संख्या 18. चांगला चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम. आमचे राहुल भोईर मानेरेचे कॉमेंटेटर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. राहुल, स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे नितीन कालन आजदे, विनोद पाटील भोपर असतील, बालू पाटील नांदिवली, ओमकार सेट्टे वाकलन, करण कालन हेतुटणे, त्याचप्रमाणे आमचे नवनाथ सालुंके माजी कॉमेंटेटर. बरेच प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात. खूप पब्लिक आपण मगाशी पाहिली. खरं सामने तसे होते. बिग फाईट वलवले आणि विचुंबा काय सामना झाला, परंतु त्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय संपादन केला विचुंबा संघाने. इन्व्हेस्टमेंट अतिशय मोठी होती धावांची. स्वप्नील कांबळेची विस्फोटक खेळली त्या मॅचमध्ये राहिली. आशिकेश आऊट झाल्यानंतर चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, वेगावरती स्वार होऊन हा फेकलेला चेंडू आहे. तत्पूर्वी मात्र ही एक डॉट चेंडू येतोय. गोलंदाज ऋषी भोईर कमबॅक देतोय, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसरा षटक आपण पाहतोय ऋषी भोईरचा. हा कमबॅक देणारा षटक आहे, परंतु थांबवणार कितपत या खेळाडूला. प्रॉपर टायमिंग. इथे मात्र चेंडू खेळून काढला, लॉंगांच्या वरतून आलाय हा षटकार. सूरज केनेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धाव संख्या 25 वरती जाऊन पोहोचली. बघा अतिशय चांगले चेंडू सुरुवातीचे फेकलेत त्याने. ऋषी भोईरने 4 चेंडू अप्रतिम. त्यानंतर हा षटकार फुलटॉस होता. इथे मात्र नक्कीच LBW मिळालाय आणि हा मात्र फलंदाज सूरज केने बाद होतोय. दोन षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत
त्या तब्बल 25 धावा. एक गडी बाद 25. सूरज केने मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय वेदांत गुलवी. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ ज्या खेळाडूने साकारला होता खार्डी संघाविरोधात खेळत असताना, कारण लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा कीर्तिमान या मैदानामध्ये आज केलाय तो वेदांतने. तोच वेदांत गुलवी मैदानामध्ये आलाय. गोलंदाज आपण पाहतोय आशिष जोशी. हाँ, चाय चल सकती है. एक बज चुका है, चाय चल सकती है बालाराम पाटिल. आशीष, योगेश भालेकर ने इस गेंद को उठाया है, सामने इस गेंद को खेला था. बिल्कुल ये गेंद सीमा रेखा पार कर चुके 4 रनों के लिए. तो देखिए आशीष जोशी के ऊपर पहला चौका. और ये देखिए यहां से क्लीन बोल्ड. क्या बेहतरीन गेंद थी. देखिए ईंट का जवाब पत्थर से दिया है. आपने लगाया चौका तो जरूर मेरे अंदर भी वो दमखम है. और बिल्कुल यहां से आशीष जोशी ने क्लीन बोल्ड किया इस समय योगेश भालेराव को, भालेकर को. ये पिंजरे ने पोपट बोले. क्या बात है. इतने रात में ऐसे गाने बजते हैं तो मज़ा आता है. जब नींद ऐसी आती है चेहरे के ऊपर तो तुरंत लोग उठ जाते हैं. तो उठने के लिए जब चाय पीते हैं तो नींद नहीं आती है. तो चाय वाला इधर घूमता है इधर. तो आइए मंच के ऊपर बुला रहे हैं आप हमारे आयोजन कमेटी. हमारे आवाज़ आप तक पहुंच रही है तो आकाश क्या देवजा कोरा. क्या है सूरज, क्या है ये चकमा दिया आपने. चलिए फिर से एक बार. हो ये अच्छी गेंद थी. बिल्कुल देखिए पहली गेंद के ऊपर चौका आया था, लेकिन उसके बाद आशीष जोशी पूरी तरह से इन बल्लेबाजों के ऊपर हावी होते हुए जा रहे हैं. तीस रन 30 धावा धावफलकावरती. गेंद हवा में है, बिल्कुल कैच के नीचे है खिलाड़ी. इस समय विकेट कीपर आए थे. लो का जन्माला कधी येत नाही आणि रवी कधी पेत नाही. फटाफट फटाफट 3 तारा 11:15 चार कोरा. ये याद दिलाई ना मैंने, इसलिए ये धुन आपने बजाई. मुझे पता है सूरज, लेकिन रात को काली चाय अच्छी रहती है. क्या बात है. और ये जजमेंट कहाँ का था ये ऋषि. यस ऋषि थे. ऋषि क्या आसान था मेरे ख्याल से. बिल्कुल
इतनी जल्दबाजी करने की जरूरत ही नहीं थी, बड़े विकेट मिल सकती थी, गेंदबाज के खाते में एक और विकेट जा सकती थी, वहां से खिलाड़ी जो आक्रामक होने वाले हैं वो आउट हो सकते थे। बहुत बातें थी। अब ये सुमित यादव को मौका मिला है, 12th मैन बता रहे हैं कि आक्रामक खिलाड़ी हैं, लेकिन ये डॉट गेंद आ चुके हैं। इसी के साथ यहां से पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या है 31 रन, 31। बजाइए। चौको चौकोनी आरसा आरशान बघू नको पोरी ग, चौको चौकोनी आरसा आरशान बघू नको पोरी ग, रंगान लय तू गोरी ग, लाराची सोन। क्यों तर उद्या मात्र या स्पर्धेची 4थी रात्र असेल, 28 तारीख। तर पहिला सामना खिडूकपाडा वर्सेस पिसारबे, दूसरा सामना असेल कोलवाडी वर्सेस सुधीर खेळणे वाले आप, हाँ सुधीर खेळणार आहे, स्कोरर आमचे कोलवाडी विरोधात वलवली बी। तिसरा सामना वलप विरुद्ध पाले बुद्रुक, वलप रोशन। चौथा सामना चिंचवली बी त्यांच्या अगेन्स्ट नेरे अजित, आणि 5वा सामना वलप प्रवीण त्यांच्या अगेन्स्ट नागझरी, भारत मात्रे यांचे श्रीकृष्ण नागझरी टीम। तर जो पहिला सामना आहे 6:30 वाजता नेट पहिला सामना आम्ही सुरू करणार आहोत, याची नोंद घ्या। उद्या अजून लवकर आम्हाला सामने संपवायचे आहेत, चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका। 15 मिनिटाचा अलर्ट आहे तुम्हाला, 3 षटके संपवायचे आहेत, ते संपवलेत। आता मात्र पुढचे हा षटक मात्र 5 मिनिटाच्या आतमध्ये संपवा। धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 31 और ये देखिए आउट। रुके क्यों आप? रन मिलने वाले थे, लेकिन वहां पर लापरवाही दिखाई कि ले या न ले उसमें, क्योंकि वहां पर विकेट कीपर भी फंबल हुए थे, हरबरात में आए थे। देखिए गेंद छूटी थे हाथ से, देखिए ये देख सकते हैं हम पीटीसी लाइव के माध्यम से स्क्रीन के ऊपर। देखिए ये दौड़े ही नहीं, पहले दौड़ते तो रन बन सकता था। स्कोर इस वक्त है 31 रन, वैसा का वैसा है। 3 ओवर समाप्त हो चुके हैं, 4थी ओवर की शुरुआत हो चुकी है, 1 गेंद हो चुकी है। रवि पाटिल सर, सुनील पाटिल सर और जावेद परीस सर 3 ऑफिशियल है इस टूर्नामेंट के लिए। अंकुश पाटिल और स्वामी पाटिल इनकी अनोखी बहुत ही बेहतरीन ये विधायक ट्रॉफी काफी नाम कर रही है, बहुत चर्चे हो रहे हैं। किरण पाटिल, बहुत चर्चे हो रहे हैं इस टूर्नामेंट के, क्योंकि यहां आने के बाद पता चलता है कि यह आयोजन किस तरह का है। मिनी वानखेड़े स्टेडियम यह वल्लभ का अभिमान है, यह मैदान वल्लभ गांव का अभिमान है। मेहनत बहुत की है इसके लिए। ये खूबसूरती के साथ शॉट खेला है, लेकिन 1 रन, दूसरी की कोशिश, ये क्या हुआ? ये रन मेरे हिसाब से बन ही नहीं सकता था दीपक पाटिल सर, इसमें आपको खतरा ही था। बहुत अच्छा संगीत है। आजकल सब चीजें डुप्लीकेट आ रही है मार्केट में, सब लाइफ में जितनी भी चीजें हैं सब डुप्लीकेट है। हाँ, ये चाय भी इतनी ओरिजिनल नहीं दिख रही है। हाँ ये अंकुश पाटिल की टूर्नामेंट है। उन्होंने कहा कि संदीप पाटिल कुछ भी करे,
जितने दिन हैं आप वक्त निकालिए, और आपके प्यार के खातिर हमें आना पड़ता है। ये वल्लभ गांव का प्यार है। जितने भी टूर्नामेंट हो संदीप पाटिल को नहीं भूलते हैं। और ये देखिए, ये अच्छी गेंद, यहाँ पर अच्छी कैच लपकी है बंटी ने, और इस वक्त एक और विकेट का पतन। म्हणून काय म्हणायचं आहे, ओव्हर टोटल 32 रन, चौथा ओवर यहां पर चल रहा है। 3 गेंदे अभी भी शेष है। और ये देखिए, यहां से उठाकर खेलने की कोशिश की थी, पैड से लगी गेंद, सिंगल एक मिली। सिंगल के साथ स्कोर 33 रन। सोलह जनवरी से लेकर 21 जनवरी को ओम नर्मदेश्वर किरौली नारायण शेठ ग्रुप चषक किरौली के मैदान के ऊपर होने वाला है। टोल नाका के बाजू का वो मैदान किरौली गांव में है। 16 तारीख से 21 तारीख को। तो ये पोल है, ये पोल में कुछ टीमें कम हैं, काफी बड़ी प्रतियोगिता होती है वहां पर। तो मैं लॉस बताऊंगा इस गेंद के बाद। और ये बहुत ही बेहतरीन शॉट है, गेंद सीमा रेखा बाहर कर चुकी है 4 रनों के लिए। बेहतरीन चौका। हर रात को 8 का पोल रहेगा किरौली के मैदान के ऊपर। 16 से लेकर 21 तारीख को 1.5 लाख की वो टूर्नामेंट है। तो ये पोल में 2 टीम कम है। जो टीमें हुई हैं वो बताता हूं मैं। आरसीसी पेट, बामन डोंगरी, कामोटे, वाकलन, वडवली बी और सोनारपाड़ा, ऐसे 6 टीमें हो चुकी हैं। आपने मैंने तो बता दिया है। अब 2 टीमों को यदि हिस्सा लेना है तो बिल्कुल कॉल कर सकते हैं, हमसे संपर्क कर सकते हैं। 17 तारीख को वो पोल होगा। 17 जनवरी को बड़ा पोल वहां पर खेला जाएगा। नाइट बड़ी है वहां पर। उठाने की कोशिश। देखिए, अंतिम गेंद के ऊपर भी नंबर आया 6 का। ये लग बड़ा छक्का है मेरे ख्याल से, लेकिन देखेंगे। किस्मत की बात होती है। 2 गेंदों में 10 आए, जो 4 गेंदों में क्या प्रॉपर यहां पर गेंदबाजी की थी, लेकिन 2 गेंदों में 10 आए। अब यहां पर टोटल 4 ओवर के समाप्ति के बाद 43 रन, 43 रन अब स्कोर बन चुका है। अब ये मैच बन जाएगा, इसमें कतई ही संदेह नहीं है, क्योंकि मानेरे टीम के अंदर भी दम कम है। लेकिन दूसरी तरफ यहां पर 44 रन जो डिफेंस करने यहां पर टीम भवाले को, जिन्होंने 37 रन इसी मैदान के अंदर खालडी टीम के साथ डिफेंस किए थे। तो चलेंगे अगले सत्र के लिए दीपक पाटील। तर नक्कीच आता मी जो लॉट्स वाचून दाखवला, किरवलीची ती स्पर्धा आहे 16 जानेवारी पासून 21 जानेवारी पर्यंत 17,000 रुपये एंट्री आहे, 1.5 लाख रुपये बाईक आहे आणि ये पोल मध्ये 2 टीम कमी आहेत। 17 तारखेला तो पोल असेल, त्याच्यामध्ये टीम आहेत पेट, आरसीसी पेट, बामनडोंगरी, कामोटे, वाकलन, वडवली बी आणि सोनारपाडा। यस, कोणाला संपर्क करायचा असेल त्या स्पर्धेमध्ये तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा। ओ टू यू दीपक पाटील सर।
रमलास वेड्या टाल्या होत्या या सुरजसाठी. तर काय गाणं होतं, घेण्यासारखं गाणं. खरं हीच तर माणसाची परिस्थिती आहे. सगळं संपल्यानंतर मग पंढरीची वाट दिसते. दात पडले, पाय दुखले का मग आता कसं तरी पंढरी करूया आपण, या अशा गोष्टी असतात. जोपर्यंत सर्व शरीर सदृढ आहे तोपर्यंत नाही आहे. बॅट्समन पाठवा. हा बॉल चेकिंग होते. यस, ओ टू यू दीपक पाटील सर. अंकुश पाटील देखील खूप एन्जॉय करतात या गाण्यावरती. नक्कीच कारण स्पर्धा अप्रतिम आहे. यशस्वीरित्या स्पर्धा इथे सुरू आहे. खरोखरच प्रतिदिन ही स्पर्धेचा स्टँडर्ड वाढतच चाललाय. अप्रतिम. हल तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. जय मसोबा माणेरे विरुद्ध पृथ्वी 11 भावाले ब. दोन टीम्समध्ये मात्र सामना सुरू आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पृथ्वी 11 केतनजी तरे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. भावाळे ब या संघानं धावा जमा केल्या त्या 43 आणि 44 धावांचं लक्ष्य मात्र ठेवण्यात आलंय. 44 रन्स टू विन. बघाच्या मॅचमध्ये माणेरे संघ काय दमदार बॅटिंग केली होती. 52 धावसंख्येचा पाठलाग केला होता आणि तोही 3.1 ओव्हरमध्ये. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विशाल भोईर आणि हरेश भोईर. मागच्या मॅच मधला हिरो हरेश नॉनस्ट्राइक एंडला. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन सूरज केणे विकेट हॅट्रिक घेतले या स्पर्धेमधली. राऊंड विकेट ऑन द राईज खेळलाय हा फटका. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह चाललाय. बॉल चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. पहिलाच बॉलवर चौकारानं माणेरे टीमचा श्री गणेशा. सूरज केणेचं स्वागत केलंय ते चौकारानं. त्याचा फलंदाज विशाल भोईरच्या पाठमधून 4. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट केलंय गतीनं. कटर गोलंदाजी आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला अंदाज लावणं मात्र कठीण होतं. फलंदाजांना चेंडू आत येईल की बाहेर वळेल याचा नेम नाहीये. कधी स्लोवर वन येईल, कधी यॉर्कर येईल. आणि सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अशा स्वरूपाची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला येणं अवगत असणं फार गरजेची गोष्ट बनले. आणि ते टॅलेंट मात्र सूरज केणेकडे आहे. तिसरा चेंडू सादर करत असताना फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. रिशा सायाना स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात केलाय त्या ठिकाणी. एकच धाव येईल. पहा 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर होते. एक स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेटला. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 5 या आकड्यावर. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर 11ची सरासरी आहे.
प्रत्येक ओव्हर्समध्ये 11, परंतु याच पृथ्वी 11 बाबाळे ब संघानं 37 धावा मागच्या मॅच मध्ये काढू दिल्या नव्हत्या. हतबल झाले होते खार्डी संघाचे फलंदाज. सूरजचा हा बॉल लो फुल टॉस मिड ऑफला स्टॉप केला, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होईल इथून. मात्र पहिला धक्का सहन करावा लागेल जय मसोबा माडेरे टीमला. विशाल भोईर बॅक टू द पवेलियन. महत्वपूर्ण गडी मात्र गमावला, परंतु विकासचा थ्रो काय होता, सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळला. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र पहिली विकेट गमावली तिचे मसोबा माडेरे टीमने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष जोशी. तिसऱ्या स्थानावर 11च्या सरासरीनं चालायचंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये 11ची सरासरी फार मोठी नाहीये, पण ज्या पद्धतीनं गोलंदाजांचा दबदबा राहिला, जी दहशत मात्र निर्माण केले मागच्या मॅचमध्ये भाबाळे ब संघानं, आणि ते सारं काही पाहिलं तर या धावा सुद्धा त्यांच्यासाठी संरक्षण करण्यासाठी पुरेशा ठरू शकतात. एवढा चांगला खेळ गोलंदाजांनी मात्र मागच्या सामन्यामध्ये करून दाखवलाय. सूरजचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन राईज समोरच्या दिशेमध्ये लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, झेल टिपलाय, बराच धावलाय नवनाथ, आणि तदनंतर मात्र इथे आणखीन एक मोहरा गमावतोय. जय मसोबा माडेरे टीमला लागलेला हा दुसरा झटका. आल्या पावली इथून मात्र माघारी फिरावं लागेल. फलंदाज बाद. ही सगळ्यात मोठी सफलता मात्र मिळवली होती भाबाळे ब संघानं हरेशच्या स्वरूपामध्ये. काय बॅटिंग केली होती मागच्या मॅचमध्ये हरेशनं. आक्रमक स्ट्रोक्स मात्र तो खेळला होता, परंतु इथे पहा समोर क्षेत्र मोकळं होतं, परंतु तितकाही फटक्यामध्ये टायमिंग नव्हतं. त्यामुळं काऊ कॉर्नर ते लॉंग ऑन बरंच अंतर धावलं नवनाथ, आणि त्यानं मात्र तो झेल सोपा करून घेतला. दुसरी सफलता मिळवून दिली सूरज केणेनं. पुन्हा एकदा तीच गोलंदाजीतली भेदकता मात्र पाहायला मिळते. गोलंदाजीतली ॲक्युरसी मात्र त्याने दाखवली. मागच्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती, 3 फलंदाजांना बाद केलं होतं. आतापर्यंत या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलंय ते सूरज केणेनं, आणि पुन्हा एकदा प्रमुख फलंदाजांना मात्र बाद करत फलंदाजीचं जी बलस्थानं होती ती उद्ध्वस्त केलेत ती या गोलंदाजांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लहू पहा स्कूप करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र, परंतु त्याच्यामध्ये अपयश येत आहे. चांगलं षटक म्हणता येईल यावेळेस भाबाळे ब संघाकडून. सूरज केणेच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो, आणि एक कमालीची बॅटिंग असेल बॉलिंग असेल पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक चांगलं आणि यशस्वी षटक भाबाळे ब संघाकडून फिनिश झाले. सूरज केणेच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 5, आणि 2 फलंदाज मात्र बाद केलेत. त्यामुळं गोलंदाज सगळे असेच आहेत. मगाशी सुद्धा अशीच गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये खार्डी संघाच्या विरोधामध्ये केली होती या सगळ्या गोलंदाजांनी. 3 ओव्हर्समध्ये 39 धावा करायच्यात. आता 11ची सरासरी 13 वर जाऊन पोहोचले. 13च्या सरासरीनं चालावं लागेल. एका बाजूला आशिष जोशी आहे, दुसऱ्या बाजूला लहू मात्रे आहेत, आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नवनाथ मुकणे. तीन ओव्हर्समध्ये 39 धावा करायच्यात. बामणडोंगरी संघ सुद्धा वाट पाहतोय. पहा इनसाइड एज शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला बीट केला. आउटफील्ड फास्ट मैदानाची डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4. आशिषच्या बॅटमधून येतोय चौकार.
पहिल्यांदा विकेट किपरला बीट केलं, त्यानंतर शॉर्ट पॉईंट लेगला डाईव्ह लगावत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला अपयश आलं. पहिलाच बॉल नवनाथ मुकणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा इथे संधी होती, इथे डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगली बॉलिंग, चांगलं बॉलिंग. मागच्या बॉलवर चौकार जरूर आला होता, परंतु तदनंतर मात्र कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाचं. धावा झाल्यात आतापर्यंत 9 धावा. टार्गेट आहे ते 44 धावसंख्येचं. 35 धावा अजूनही दूर आहे तो माणेरे संघ. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी वलप आणि जर्मन क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक 2023. अंकुश शेठ पाटील साहेबांची ही स्पर्धा. प्रकाश शेठ काडेकर साहेब असतील खंबीर साथ. यावेळेस मात्र हा फटका समोर खेचलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलं या बॉलला. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता षटकार. आनंद झालाय. पंधरा चेंडू आणि 29 धावा. 29. एक चौकार, एक षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये दाखवलाय तो फलंदाज आशिषनं. कट करण्याचा प्रयत्न पहा. चेंडू टप्पा पडल्यानंतर कशा पद्धतीनं कट होतोय बाहेरच्या बाजूला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. सोपं नसेल, शेवटपर्यंत मात्र संघर्ष करावा लागेल. जेमसोबा माणेरे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मोठा स्ट्रगल आहे, कारण समोर सुद्धा तेवढाच दिग्गज संघ आहे. परंतु मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मुकडेचा हा बॉल मिडल स्टंप उडवलाय. यॉर्क केलं होतं, फलंदाजाला निष्प्रभ करणारा चेंडू कम्प्लिटली ब्लॉक केलं होतं आणि इथे मात्र आणखीन एक विकेट गमावतोय तो जयमसोबा माणेरे संघ. इथून फलंदाज बाद होतोय आशिष जोशी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक चौकार, एक षटकार जरूर आला, परंतु त्याच वेळेला मात्र आमच्याकडे सुद्धा कमबॅक करण्याची शक्ती आहे आणि तेच दाखवून देत असताना नवनाथ मुकणे आशिषला बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋषी भोईर. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होईल. आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा. 15. 44 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. परंतु एका पाठोपाठ एक विकेट जाणं ही चांगली गोष्ट नाहीये माणेरे संघाच्या दृष्टिकोनातून. प्रमुख फलंदाजांचं खेळपट्टीवर शेवटपर्यंत थांबणं आणि थांबून या मॅचला मात्र विजयामध्ये परावर्तित करणं हे करावं लागणार आहे फलंदाजांना. शेवटला अशी वेळ येईल की फलंदाज नसतील. समोर समोर यावेळेस मात्र पहा गॅप मध्ये बॉल आहे. बॉल चाललाय तो काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रयत्न चांगले झाले त्या ठिकाणी, परंतु तरी सुद्धा प्रयत्नांना अपयश येत असताना बॉल जाईल सीमा पार. 4 धाबांकरता चौकार. तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र पुन्हा एकदा योगेश भालेकर. काय षटक टाकलं होतं मागच्या मॅच मध्ये, निर्णायक षटक फेकलं होतं या गोलंदाजानं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 19 धावा लागल्यात. 12 बॉल आणि 25 धावा करायच्या आहेत.
जय मसोबा माणेर टीमला. जगनजी पाटील साहेब अर्थातच नाना या स्पर्धेचा आनंद घेत असताना लाईव्हच्या माध्यमातून पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा हा सामना मात्र ते पाहतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. भूमी 11 या नावानं मात्र त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे पहा स्कूप करण्याचा प्रयत्न, दोनही गाड्या एकाच ट्रॅकवर. थ्रो तर झालाय पहिल्यांदा, दुसऱ्यांदा वाचला. दैव बलवत्तर आपण म्हणूया. इथे मात्र संधी चांगली होती आणखीन एका फलंदाजाला बाद करण्याची, परंतु ही संधी गमावले ती तर भावाळे संघानं. एक धाव पूर्ण होते. 11 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. या मॅच मध्ये थोडा विचारपूर्वक खेळ करावा लागेल, कारण इथे विकेट गमावली तर नवीन बॅटर येईल आणि अशा सिच्युएशनला आता मात्र या दोनही चांगल्या फलंदाजांना शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभं राहून मॅच फिनिश करावी लागेल. सोपं नसेल, कारण योगेश भालेकरनं काय बॉलिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. पहा इथे थोडासा बाहेर निघाला होता. जोरदार अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. येस, पण थोडंसं कन्फर्मेशन करण्यासाठी एक्झॅक्टली साऊंड आला होता की नाही. आणि यासाठीच फलंदाज होते बाद. इथून मात्र क्रीज सोडावी लागेल. दहा चेंडू आणि 24 धावा असं समीकरण इक्वेशन मॅच मध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला पृथ्वी 11 बाबाळे ब, अंजूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच. सगळ्यात मोठी स्पर्धा, बाईकची स्पर्धा आपण पाहिली होती अंजूरच्या मैदानावर. केतनजी तरे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा भावाळे ब संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तर किरवली नाईट स्पर्धेमध्ये काही एंट्रीज बाकी होत्या. एक एंट्री या ठिकाणी फिक्स होते. भूमी 11 मांडा या संघाची जगनजी पाटील साहेब अर्थातच नाना ज्यांनी ही नुकतीच एंट्री फिक्स केले, त्यांचा आभार मानूया. इथे मात्र क्लीन बोल्ड, दांडी गुल, आणखीन एक फलंदाज परतीच्या प्रवासाला. आता मात्र टेन्शन थोडंसं वाढलंय. योगेश भालेकरनं खरं तर टेन्शन वाढवलंय. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. मागच्या 2 चेंडूंवर 2 सफलता मात्र अर्जित केल्यात. याच संघातील गोलंदाज सूरज केळणेनं मात्र या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक घेतली होती. इथे तिसरी विकेट हॅट्रिक आजच्याच रात्रीमध्ये मात्र पाहायला मिळणार का? योगेश भालेकर तो कारनामा करणार का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय रवींद्र जोशी. सामना थोडासा कठीण करून घेतला. आता मात्र जय मसोबा माणेर टीमनं हॅट्रिक बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. सिंगल येत आहे. फारसं बिघडणार नाहीये सिंगलनं. आता अंतर थोडंसं वाढत चाललंय. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावा करायच्या आहेत, म्हणजे 15 धावा जास्त आहेत. या 15 धावा कशा कमी करता येतील तर 2 षटकार आणि 1 चौकार. सिंपल कॅल्क्युलेशन. आणि बाकी राहिलेल्या चेंडूंमध्ये 1-1 धाव अशा पद्धतीनं जिंकता येऊ शकतो. त्यामुळे काही झालं तर 3 मोठे फटके खेळावे लागणार आहेत.
पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी, परंतु पाहूया पहिली धाव वेगानं. इथे पाहायला गेलं तर थोडंसं मिसफील झालं, थोडासा अंदाज झाला नाही, चेंडू थोडासा फ्लाय झाला होता, बाउन्स पाहायला मिळाला होता आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावांची गरज आहे. या सिच्युएशनला या बॉलवर एखादा मोठा फटका जर फलंदाजाकडून खेळला गेला, रवींद्र आहेत तर नक्की शेवटच्या षटकामध्ये मात्र थोडंसं अंतर मी म्हणेन आटोक्यामध्ये राहू शकेल, परंतु त्यासाठी एक मोठा फटका अपेक्षित आहे. नाही खेळू दिला. भालेकरनं मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकलेत. कमालीची टिचून गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 23 धावा, 6 चेंडू, 21 धावांची गरज. एकवीस धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज होती. 4च धावा दिल्या त्या भालेकरनं आणि शेवटचं षटक घेऊन विकास गवारी. 21 करायच्यात या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं, पहा प्रयत्न केले, परंतु पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं मात्र थोड्याशा आशा पल्लवित झाल्या असतील त्या जय मसोबा माणेरे टीमसाठी. पाच रवींद्रला परतावं लागेल. षटकारानं थोड्याशा आशा पल्लवित जरूर केल्या होत्या, उम्मीद वाढवल्या होत्या, परंतु एका चूक थ्रो त्या ठिकाणी आणि इथे मात्र फलंदाज बाद. रेफर केले. तिसऱ्या पंचाची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाते. चेक केलं जाईल. पाहूया एक्झॅक्टली काय कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मात्र हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत मात्र धाकधूक वाढले. इथे फलंदाज बाद असेल तर अडचणी मात्र वाढतील त्या जय मसोबा माणेरे टीमच्या, परंतु सुरक्षित असेल तर मात्र चला फलंदाज बाद आहे. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 14. चार चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बंटी भोईर मैदानामध्ये क्रॉस बॅटेड खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि गरज असेल ती 13 धावांची. 13 रिक्वायर्ड. तीन चेंडू आणि 13 धावा. दोन मोठे फटके खेळावे लागतील इथून मात्र फलंदाजांना.
आजच्या रात्रीमध्ये हा सामना जर गरम करायचा असेल तर एखादा मोठा स्ट्रोक या सिच्युएशनला येणं फार गरज बनले ती माणेरे संघाची. विकास हा बॉल बॅक टू द बॉल स्ट्रायू साइड स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफ मधून. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया, नाही. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये खरं तर लावता आलं नाहीये, त्याच कारणास्तव या 2 धावा मात्र पूर्ण होतील. धावा 2 ने पुढे जाईल. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 बॉलमध्ये 11 काढाव्या लागतील. यानंतर ड्रॉ केला जाईल. विचुंबे संघ थांबलाय. लढतीतील विजेता संघ त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल पामडुंगरी संघाच्या विरोधामध्ये. त्यानंतर मॅच पाहायला मिळेल. सोडून दिला होता हा चेंडू, लेग स्टंपच्या बराच बाहेर होता आणि अंपायर रवी पाटील सर तेच इशारा करत असताना एक अतिरिक्त धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावा, 1 षटकार 1 चौकार. जयमसोबा माणेरे संघ जे काही प्रयत्न करायचे आहेत ना, आजपर्यंतचा सर्वोत्तम खेळ मात्र करावा लागेल. लहू ऑन स्ट्राइक. लहू यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. प्रयत्न केले त्या ठिकाणी, परंतु तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट. 2च मिळू शकतील कारण बॉल जास्तही दूर गेला नव्हता. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे सरकेल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल इथून मात्र चेमसोबा माणेरे टीमला. परंतु या सिच्युएशनला, अशा परिस्थितीमध्ये मात्र गोलंदाज विकास गवारी चुका करणार का? पुन्हा एकदा मॅच डिफेंड करण्याच्या तयारीमध्ये पृथ्वी 11 भाबाळे ब. ज्यावेळेचा हा चेंडू पाहूया, क्षेत्ररक्षक आहेत कौ कॉर्नरला, चेल टिपलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा धावसंख्येचं यशस्वी संरक्षण केलंय ते पृथ्वी 11 भाबाळे ब या संघानं. अभिनंदन पृथ्वी 11 केतनजी दरे, त्याचा संघ मात्र जिंकतोय. भाबाळे ब संघाचं अभिनंदन. आणि या स्पर्धेतला प्रवास मात्र याच ठिकाणी संपेल. तो जेमसोबा माणेरे संघ खूप छान खेळला आजच्या रात्रीमध्ये, छान खेळला सुद्धा. थोड्याफार चुका झाल्या, चुका सुधारून माणेरे संघ पुन्हा एकदा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसेल. या शुभेच्छा मात्र त्यांच्यासाठी देऊया. आणि लगेच या टीमचे कॅप्टन विचुंबे टीम आणि भावाळे ब दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या, धावत या आपण. कॅप्टन लगेच या.